स्वर्गीय डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी कोल्हापुरातील काँग्रेस कमिटीमध्ये आज सर्वपक्षीय शोकसभा पार पडली. शिक्षण, समाजसेवा आणि सामान्य माणसांशी जोडलेली नाळ या माध्यमातून आपल्या कार्याची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या डॉक्टर डी.वाय. पाटील यांचे विचार, कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांचं भव्य स्मारक उभारण्यात यावं अशी भावना सर्वपक्षीय नेत्यांनी या शोकसभेत व्यक्त केली. राजकारणाच्या पलीकडे जाऊन शिक्षण आणि समाजसेवेच्या माध्यमातून हजारो कुटुंबांच्या आयुष्याला दिशा देणारं व्यक्तिमत्व म्हणून स्वर्गीय डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं नाव आदरानं घेतलं जातं. त्यांच्या निधनानंतर कोल्हापुरातील काँग्रेस कमिटीमध्ये सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली. या शोकसभेला विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून दादांच्या आठवणींना उजाळा दिला. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार शाहू महाराज छत्रपती, जालनाचे खासदार कल्याणराव काळे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या प्रतिमेला अभिवादन करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी उपस्थितांनी अमर रहे डी.वाय. दादा अमर रहे अशा घोषणांनी सभागृह दणाणून सोडलं. यावेळी नामदार हसन मुश्रीफ यांनी दादांच्या साध्या, रांगड्या आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्वाच्या अनेक आठवणी जाग्या केल्या. अनेक कुटुंब उभी करण्यामागं त्यांची नियत आणि दानत मोठी होती असं सांगत त्यांनी डॉक्टर डी.वाय. पाटील दादांचा शैक्षणिक कार्याचा गौरव केला. आमदार असताना कशा प्रकारे ते काम करत होते, राजाराम सहकारी कारखाना व्हावा म्हणून त्यांनी एम.बी. लोहियांच्या बरोबर पुकारलेला लढा, एखादा राकट पाटील कसा असावा ह्याचे एक उत्तम उदाहरण त्यांनी त्यावेळेला दिलेलं होतं. आणि त्यांच्या सगळ्या सवयी या एक्स्ट्रीम असायच्या. ते पहिल्यांदा मांसाहारी होते. जेवण करताना कसलाही हातचा आकडून ठेवायचा ते नाही. आणि नंतरच्या काळात ते आध्यात्मिक झाले. रांगडा पाटील कसा असू शकतो हेही दादांनी दाखवून दिलं. आणि अध्यात्माकडे वळल्यानंतर आध्यात्मिक कशा पद्धतीने वागावं त्याचं एक फार मोठं उदाहरण या दादांच्या निमित्ताने आहे. किंवा ते इतके मोठ्या मनाचे होते, नियत आणि दानत इतकी मोठी होती की 2-3 उदाहरण मी सांगेन. गडिंग्लजमध्ये महागावला सवाल म्हणजे ज्यांना आगलावे म्हणतात त्या फॅमिलीला पूर्णपणानं शैक्षणिक संकुल उभं करण्यामध्ये त्यांनी कशा प्रकारे सहकार्य केले ती मंडळी मला आजही सांगतात. एक खाजगी कारखाना आहे शिरोळा, तो काढून देण्यामध्ये त्यांनी तर सहकार्य केलंच, पण तो नॅशनलाइज बँक ज्यावेळेला त्यांना कर्ज द्यायला त्या कारखान्यात तयार नव्हते त्यावेळी स्वतःची जामीन राहिल्याने स्वतःची इस्टेट त्यांनी तयार दिली. म्हणजे अशी कुटुंब उभं करण्यामध्ये, ते दानत करण्यामध्ये फार मोठे माहीर होते. आणि नियत आणि दानत चांगले असल्यामुळं परमेश्वरानं त्यांना उदंड आयुष्य दिलं. वाटते 100 वर्ष ते आपल्या राहतील असं आम्हाला वाटत होतं. गरीब आणि सामान्य कुटुंबातील मुलांनी डॉक्टर आणि इंजिनियर व्हावं यासाठी दादांनी शिक्षणाच्या माध्यमातून मोठी क्रांती घडवली. छोट्या कार्यकर्त्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत प्रत्येकाशी आपुलकीनं वागणाऱ्या दादांची आठवण मुश्रीफ यांनी यावेळी सांगितली. त्यांचे लहान चिरंजीव बंटी पाटील हे तसे माझे राजकीय आणि सामाजिक याच्यातील सहकारी. आणि त्यांच्या निवडणुकीनंतर ते सातत्याने जिथून असून ते असले तर तिथं मला फोन यायचा. आणि बंटी माझा लहान आहे, थोडा हट्टी आहे आणि टिंबा आहे, तर त्याच्यावर लक्ष द्यावं असं सातत्यानं त्यांची विनंती असायची. माझा वाढदिवस असला तर ते बिहारला असलं तरी ते मला फोन करून शुभेच्छा द्यायचे. आणि सातत्याने कुठल्याही कार्यक्रमाला त्यांना बोलावलं तर त्यांचं भाषण शेवटी अध्यात्माचं असायचं. आपल्या कुटुंबाला स्थिर स्थावर केल्यानंतर
कैलासवासी वसंतदादा पाटील यांनी या राज्यामध्ये व्यावसायिक शिक्षण विनाअनुदानित पद्धतीने आणल्यानंतर गरीब मुलं ही डॉक्टर इंजिनियर झाली पाहिजे यासाठी जी मंडळींनी या राज्यामध्ये क्रांती केली त्यामध्ये दादांचं नाव हे अग्रभागी घ्यावं लागेल। डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी राजकारणातून शिक्षण क्षेत्रात प्रवेश करत बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी दिशा दिली। शिक्षण हेच परिवर्तनाचं माध्यम मानून त्यांनी उभारलेली ही ज्ञानाची चळवळ पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचं खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी सांगितलं। 1984च्या दरम्यान वसंतराव दादांनी जी नवी शिक्षणाची पॉलिसी आपल्या महाराष्ट्रासाठी सुरू केली त्याच्या माध्यमातून त्यांनी एक शिक्षणाचं जाळं महाराष्ट्रात नव्हे तर भारतात उभं केलं। काही त्यांचे इन्स्टिट्यूट्स परदेशात सुद्धा आता झालेले आहेत आणि त्याच्यामुळे कोल्हापूरच्या बहुजन समाजाला एक नवीन दिशा मिळाली। शिक्षणाची सोय एवढी चांगली झाली की जे जो विषय त्यांना पाहिजे आहे तो विषय त्यांना निवडता येत होता आणि उत्तीर्ण होऊन चांगल्या कामाला ते मुलं तिथले लागत होते। अशा तऱ्हेने शिक्षणाच्या क्षेत्रात ते त्यांनी जे काम केलं ते सर्वात उल्लेखनीय पाहिलं तर दादाचं काम सर्व क्षेत्रामध्ये पण आपण त्यांना ओळखणार खऱ्या अर्थाने ओळखणार म्हणजे त्यांच्या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केल्यामुळे। दादांचं जाणं म्हणजे ज्ञानपर्वाचा अंत नसून नव्या ज्ञानयुगाचा उगम आहे अशा भावना महापौर रुपाराणी निकम यांनी व्यक्त केल्या। डॉक्टर डी.वाय. पाटील साहेबांच्याबद्दल स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस कधी नीतीसुद्धा करत नाही असे डॉक्टर डी.वाय. पाटील साहेब आपल्यातून गेलेले आहेत। खरं तर मला असं वाटतं की ज्ञानासाठीचं शिक्षण वर्षे हा शब्द खूप छोटा आहे कारण 1 नव्हे 180 संस्थांमधून आणि 7 विद्यापीठांमध्ये ज्यांनी जी शिक्षणाची संस्था स्थापन केल्या त्यांचं खरंच कारण तुम्ही बघितलं असेल तर एखाद्या वडिलोपार्जित व्यवसाय पुढे नेणं हे खूप सोपं असतं परंतु हे छोटंसं रोपटं स्वतःच्या हिमतीवर लावणं आणि त्याचं फक्त भारतातच नाही तर देश पातळीवर सुद्धा जगाच्या बाहेर सुद्धा ख्याती त्यांची होती। आवर्जून या गोष्टीचा उल्लेख करावा वाटतो की कौटुंबिक संबंध कसे असावे याचं द्योतक उदाहरण म्हणजे शांतादेवीने सांभाळलेला हा सगळा परिवार आणि मग दुःखद घटना असो किंवा आनंदाची गोष्ट असो त्या ठिकाणी आवर्जून पोचणारा पाटील परिवार। खरं तर एखाद्या उच्च पातळीवरती पोचल्यानंतर तो सगळा कुठेतरी गर्वाचा भाग निर्माण होतो परंतु पाटील कुटुंब असे होते की माझे सासरे आणि डी.वाय. पाटील दादा हे खूप जवळचे लहानपणापासूनचे मित्र होते आणि जेव्हा त्यांचा सुरुवातीचा काळ होता त्यावेळेला केलेली छोटीशी मदत ही दादांनी कधीही विसरली नाही आणि एवढ्या संस्था असू देत किंवा एवढ्या मोठे झाल्यानंतर सुद्धा जेव्हा जेव्हा ते कोल्हापूरला यायचे ते माझे सासरे जयश्रीराव निकम साहेब यांच्याशी बोलल्याशिवाय भेटल्याशिवाय ते कधीही गेले नाही। कोल्हापूर शहरात डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं भव्य स्मारक उभारण्याची ग्वाही महापौरांनी यावेळी दिली। खरं तर असं द्योतक घेऊन समाजासमोर असणारे आदरणीय शिक्षण महर्षी डी.वाय. पाटील साहेब यांचं खूप मोठं आणि खूप चांगल्या पद्धतीचं स्मारक कोल्हापूर शहरामध्ये व्हावं अशी माझी आणि सर्वच काँग्रेस कमिटी सर्वच लोकांची अपेक्षा आहे, सर्व पक्षीयांची अपेक्षा आहे। तर त्या पद्धतीनं एक महापौर म्हणून शब्द देऊ इच्छिते की खूप चांगल्या पद्धतीचं स्मारक आपण कोल्हापूर शहरामध्ये येणाऱ्या लवकरच दिवसात उभं करू। माजी राज्यमंत्री भरमोअण्णा पाटील यांनी दादांच्या सेवाभावी वृत्तींची आठवण सांगून संत तुकारामांच्या अभंगातील ओळींचा दाखला दिला। स्वतः आमदार झाल्यानंतर डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी बाळासाहेब ठाकरे यांना फोन करून आपल्याला सांभाळून घेण्याची विनंती केली होती अशी आठवणही त्यांनी सांगितली। जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा। खऱ्या अर्थानं ही वृत्ती ही त्यांच्या वृत्तीला साधण्यासाठी अशी वृत्ती आहे।
1995ला आमदार झालो. आणि त्यानंतर मला एक अपक्ष आमदार, मला काही माहिती नव्हतं फारसं. मी आमच्या काजलच्या नेत्यांच्याकडे गेलो, त्यांनी आणलं बाळासाहेब जाधवांच्याकडे, पुढारीचे संपादक, आणि त्यांनी पाठवलं साहेबांच्याकडे. साहेबांनी डायरेक्ट बाळासाहेब ठाकरेंना फोन केला. डायरेक्ट मी एक माणूस पाठवतो, आमदार पाठवतोय, तुम्ही त्याला सांभाळून घ्या. आणि ते सरकार बनलं. असे जे ज्ञानदादा सरकार बनवू शकले, 3 राज्याचे राज्यपाल झाले. आणि कुठल्या क्षेत्रात आज नाही, कुठल्या क्षेत्रात, शेती क्षेत्रात आहेत, इंजिनिअरिंग क्षेत्रात आहेत, इतर सगळं क्षेत्रात ज्ञानदादा समाविष्ट झाले आहेत. आणि म्हणून त्यांना आपल्याला विसरता येणार नाही. बहुजन समाजातील अष्टपैलू व्यक्तिमत्व काळानं हिरावून नेलं. आता समाज आणि कुटुंबियांनी एकत्र येऊन त्यांचं कार्य पुढे घेऊन जाण्याची गरज असल्याचं माजी आमदार संपतराव पवार पाटील यांनी सांगितलं. खरोखर असं हे बहुजन समाजातलं अष्टपैलू नेतृत्व आज काळात आपल्याकडून हिरावून गेले. मित्रांनो, ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं, जी अशी एखादी दुर्मिळ क्षेत्र असतील की जिथं दादा पोचले नाही, असं हा बहुजन समाजाचा नेता आज आपल्याकडून गेलेला आहे. खरोखर आज त्यांची गरज होती. आज समाजामध्ये जे चाललेलं आहे, समाज जीवन जे अवस्थ झालेलं आहे, अशा काळामध्ये आम्हाला कोणतरी पाठवून थाप मारणारा आणि हे समाज जीवन योग्य दिशेने जाण्याचा सल्ला देणारा माणूस पाहिजे होता. अशा काळामध्ये दादा गेले, हे निश्चितपणानं तुमच्या आमच्या दृष्टीनं फार दुःखाची आणि खेदाची गोष्ट. आणि म्हणून मी कैलासवासी डी.वाय. पाटील साहेबांना शेतकरी कामगार पक्ष आणि पवार कुटुंबियांच्या वतीनं आदरांजली वाहतो. शिक्षणाची अखंड ज्योत प्रज्वलित ठेवत लोकसेवा, समाजसेवा आणि शिक्षण क्षेत्रात डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी मोठं योगदान दिलं. त्यांच्या कार्यामुळं कोल्हापूरची ओळख राज्यभर निर्माण झाली, अशा भावना माजी आमदार जयश्री जाधव यांनी व्यक्त केल्या. ज्ञानाची गंगा देत सगळी साता समुद्राकडे, इथं मुलं सगळी शिकून पुढं गेली आणि शिक्षणाची अखंड ज्योत त्यांनी चालू ठेवली. आणि ही ज्योत त्यांचं कुटुंब सांभाळते. आणि आपल्या कोल्हापूरसाठी ते एक आदर्श व्यक्तिमत्व तर होतंच, परंतु आता सांगितलं की आमदार मॅडमने की आपल्या इथं त्यांचं स्मारक व्हावं. आणि खरी गोष्ट आहे, त्याचा इतरांनाही त्यातून प्रेरणा घेण्यासारखं आहे. आज त्यांचं कुटुंबात ही ज्योत अखंड ठेवत राहावं आणि त्यांच्या कुटुंबाच्या ह्याच्यात आम्ही सहभागी आहोत. त्यांची मुलंही चांगल्या पद्धतीनं काम करतात आणि असंच दादांचं नाव अखंड राहील. कारण म्हणजे शिक्षण, लोकसेवा असेल किंवा समाजसेवा असेल किंवा शिक्षण असेल, तर त्यांना सरस्वतीनं वरदहस्त दिला होता आणि त्याचा उपयोग समाजासाठी झाला. शेवटपर्यंत ते अतिशय चांगलं काम करून ते आपला एक आदर्श ठेवून गेले. आणि त्यामुळं कोल्हापूरची ओळख ही नवीन निर्माण झाली आणि त्यांचं स्मारक मात्र होणं गरजेचंच आहे आणि व्हायलाच पाहिजे आणि होईलच असं मी म्हणते. आणि त्यांच्या दुःखात आम्ही पाटलांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. डी.वाय. पाटील समूहानं शिक्षणाबरोबरच आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रातही मोठं काम केलं. विशेषतः गोरगरीब रुग्णांना मदतीचा हात देण्याचं काम त्यांनी केलं, अशी आठवण माजी आमदार राजूबाबा आवळे यांनी सांगितली. शिक्षणाची ज्योत देशभरात बाहेर येण्याचं काम तिने केलं. विविध युनिव्हर्सिटी, कॉलेजेस, स्कूलच्या माध्यमातून युवा पिढी घडवण्याचं काम केलं. आज बघायला गेलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये, इंजिनिअरिंगमध्ये असू दे, डॉक्टरमध्ये असू दे, डी.वाय. पाटीलचं फार मोठं योगदान आहे. आणि हे काम तिने 50 वर्षानंतर तिने चालू केलं. म्हणजे एखादाच व्यक्ती असं डेडिकेशन करून काम करतो तर एखादा व्यक्ती असं वैभव बाबू शकतो. आज ते गेल्यामुळं नक्कीच एक गोडगे निर्माण झालेले आहे.
न म्हणून निघणारे शिक्षण संस्थाबरोबर सामाजिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून डी.वाय. पाटील हॉस्पिटल बघितलं काय मला माहीत आहे की गोरगरीब लोकांना न परवडणारा हॉस्पिटल असतं, पण डी.वाय. पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून गोरगरिबांना एक संजीवनी मिळण्याचं काम आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपल्या जिल्ह्याला. दादांच्या व्यक्तिमत्वाची आणखी एक बाजू म्हणजे सामान्य कार्यकर्त्यांशी असलेली त्यांची आपुलकी. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याचीही ते आवर्जून चौकशी करायचे अशी आठवण माजी आमदार राजीव आवळे यांनी सांगितली. तळसंद्याच्या कॉलेजची स्थापना झाली आणि तळसंद्याच्या कॉलेजवरती माझ्या मतदारसंघात मी आमदार होतो त्यावेळी दादाने तिथल्या सगळ्या परिसरातल्या प्रमुख कार्यकर्त्यांना जेवायला बोलवलं होतं. दादा त्यावेळी राज्यपाल होते आणि मीही तिथे जेवायला गेलो होतो. एका राज्याचे राज्यपाल यांनी बोलवलंय, आम्हालाही त्यांच्या जवळ जाण्याची एक उत्कंठा होती. जेवायला गेल्यानंतर खरं तर मला फार आनंद झाला. मी बसल्यानंतर दादा स्वतः माझ्याजवळ खुर्ची टाकून बसले आणि प्रत्येक वाडकाला सांगत होते, राजूला इथं बघा, हे दे ते दे हे दे. दादा कुठं मी कुठं, माझ्यासारख्या एक छोट्या कार्यकर्त्याला दादाने एवढं आपुलकीनं माझी चौकशी करणं, मला त्यावेळी निमंत्रण सुद्धा दादाने स्वतः फोन करून दिला होता. ही सगळ्यात माझ्या आयुष्यामध्ये आनंदाची गोष्ट अशी म्हणावं लागेल. तेवढा माझा सहवास. त्यानंतर माझे बंधू डॉक्टर आहेत, त्यांच्या हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी दादांना निमंत्रित करायला गेलो. त्यावेळी व्ही साहेब दादा म्हटले, मी हॉस्पिटलला येऊन शुभेच्छा काय द्यायच्या, डॉक्टर दवाखाना जास्त चालावा म्हटल्यानंतर लोकांनी आजारी पडायला पाहिजे. तर मी राजू तुझ्या भावाला मी आशीर्वाद देतो, तू यशस्वी व्हावं, पण मी एकदा कधी घरी येऊन जातो, पण दवाखान्याच्या उद्घाटनाला काय नव्हतं. एक वेगळ्या पद्धतीचा विचार दादा बाळगणारे होते. दूरदृष्टी आणि भविष्याचा वेध घेण्याची क्षमता असलेल्या डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात मराठी माणसाला मोठी भरारी घेऊन दिली अशी भावना माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी व्यक्त केली. शुद्ध बीजापोटी खळीरसात होते. डी.वाय. पाटील दादा यांचं संघर्षमय जीवन जसं झालं तसंच आदरणीय संजय पाटील आणि आदरणीय पट्टी पाटील हे सुद्धा कर्तबगार रत्न त्यांच्या घराण्यामध्ये जन्माला आले आणि नावारूपालाही आले. डी.वाय. दादांचे माझा बराच परिचय होता माझ्या भावाच्या बरोबर. माझे भाऊ हे मॉरिशसला काही काळ होते आणि डी.वाय. दादांचे त्या काळामध्ये ॲडवायझर टू द गव्हर्नमेंट ऑफ मॉरिशस अशी त्यांना आदरपूर्वक नियुक्ती मॉरिशस सरकारनं केली होती. शिक्षण क्षेत्रामधलं मार्गदर्शन मॉरिशसमध्ये खूप काळ दादानी केलं. त्यांनी जी शिक्षण क्षेत्रामध्ये भरारी घेतली ती मराठी माणसांनी ह्यापूर्वी घेतलेली नाही. अशा पद्धतीची भरारी आदरणीय डी.वाय. दादांनी घेतली. आणि एक गोष्ट होती की ही वॉज अ थिंकर अहेड ऑफ हिज टाइम्स. म्हणजे दूरदृष्टी त्यांना खूप होती. भविष्याचा वेध घेण्याची शक्ती होती आणि सतत काय ना काहीतरी करत राहावं, विकास व्हावा, प्रगती व्हावी याचा ध्यास त्यांना होता. हर एक क्षेत्रामध्ये इंटरेस्ट होता आणि नुसतं इंटरेस्ट नाही तर ज्ञानही होतं. कुणाबरोबरही बोलायचं झालं तर ती कुणाबरोबरही कुठल्याही तज्ज्ञाबरोबर बोलण्याची क्षमता त्यांची होती. आणि अशा या थोर आपल्या भूमिपुत्राला मी आदरपूर्वक श्रद्धांजली वाहतो. डॉक्टर डी.वाय. पाटील यांची ज्ञानगंगा यापुढेही प्रवाहित राहावी, त्यांच्या स्मृतिदिनी वैचारिक व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात यावं अशी सूचना शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी केली. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक ज्ञानगंगा घेऊन जाणारा गेल्या 40 दशकामध्ये 50 दशकामध्ये मोठा माणूस आपल्यातून निघून गेला आहे. महापौर मॅडमनी सांगितलं की दादांची स्मारक उभा केलं पाहिजे. पण माझं मी व्यक्तिगतरित्या आदरणीय संजय
संजय पाटील आणि बट्टी पाटील साहेबांना विनंती करणार आहे की ज्ञानाची गंगा आपण वाहता, पण प्रत्येक स्मृतिदिनाला किमान पक्षी वैचारिक प्रबोधन व्हावं, ज्यासाठी DY ग्रुपनं आमची एवढी कॅपॅसिटी नाही आहे, आम्ही एवढं करू शकत नाही, त्यांची एक संस्था आहे ते करू शकतात, भरतरसाळी तिची भावना व्यक्त करावी आणि दादांच्याकडं एक वर्षानंतर सुद्धा एक व्याख्यानमाला आयोजित करावी, त्याच्यामध्ये देशामध्ये काम करणारे विविध लोकांचा ज्ञानाचे लोक स्तोत्र हे DY ग्रुपच्या वतीनं जातील अशी माझी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि माझ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. दौलत साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष गोपाळराव पाटील यांनीही दादांच्या आठवणी जागवत सर्वसामान्यांचा नेता हरपल्याची भावना व्यक्त केली. मला एक अनुभव आला की दादांची माझी ओळख पण नव्हती, पण तू दादा ज्या वेळेला त्रिपुराचे राज्यपाल होते त्यावेळेला मी कारखान्याच्या निमित्तानं दादांच्याकडे भेटायला गेलो होतो, पण तू दादा त्रिपुरामध्ये होते. पण त्यांनी फोन केल्यानंतर सांगितलं माझ्या फ्लॅटवर तुम्ही थांबा, मी 2-3 दिवसात येतो. मग तिथं आल्यानंतर लगेच तिने आमच्या दौलत कारखान्याचं NOC कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून हवी होती, तर ती लगेच त्यावेळेचे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील साहेबांना सांगून ताबडतोब ती देण्याचं काम केलं आणि आमचा तो कारखाना चालू झाला. असा हा सर्वसामान्यांचा हा नेता आपल्यापासून हरपलेला आहे आणि त्याच्या जाण्यामुळं ही आपल्या सर्वांना मोठं दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि ही पोकळी भरून न निघणार आहे. कुष्ठरोगी बांधवांच्या सेवेसाठीही डॉक्टर DY पाटील सदैव पुढे राहिले. कुष्ठरोगी मुलांची शैक्षणिक फी त्यांनी कधीही घेतली नाही अशी आठवण माजी उपमहापौर भूपाल शेट्टी यांनी सांगितली. कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे यांनी 8 ते 10 एकर जागेत संग्रहालयासारखं ज्ञानपीठ उभारण्याची सूचना केली. बालपणापासूनचे मित्र बापूसाहेब मर्दाने यांनी दादांनी शिक्षण आणि समाजसेवेच्या माध्यमातून अनेकांचे संसार उभे केल्याचं सांगत ते कसबा बावड्याचं हृदय होते अशी भावना व्यक्त केली. अशोक भंडारी यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी डॉक्टर DY पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेची आठवण सांगितली. तर अंबपचे विजयसिंह माने यांनी एवढं मोठं व्यक्तिमत्व असूनही समाजाशी आणि सामान्य माणसाशी त्यांची नाळ कायम जोडलेली होती अशी आठवण सांगितली. डॉक्टर DY पाटील यांचं कार्य केवळ शिक्षण संस्थांपुरतं मर्यादित नव्हतं. त्यांनी अनेकांचे संसार उभे केले, सामान्य माणसाशी असलेली नाळ शेवटपर्यंत कायम ठेवली. त्यांच्या कार्याची, आठवणींची आणि विचारांची नोंद पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी यासाठी स्मारक ग्रंथ आणि दादांच्या कार्याचा शब्दकोश तयार करण्यात यावा. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी भव्य स्मारक उभारण्याबरोबरच त्यांच्या कार्याचा दस्तऐवज पुढच्या पिढीसाठी जतन करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी कॉम्रेड दिलीपराव पोवार, वसंत पाटील, काँग्रेसचे करवीर तालुकाध्यक्ष रामकृष्ण पाटील, सुभाष देसाई, अजित पोवार, सरलाताई पाटील, शिक्षक नेते दादा लाड, सुभाष जाधव, वसंत मुळीक, सीमा पाटील, बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, फिबी पाटील, उत्तम पाटील, कौस्तुभ गावडे, भगवानदादा पाटील, प्राध्यापक नानासाहेब स्वामी, हसन देसाई, अजित पोवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजलीपर भावना व्यक्त केल्या. या शोकसभेला हातकणंगलेचे नगराध्यक्ष अजितसिंह पाटील, कोल्हापूर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेते इंद्रजित बोंद्रे, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण केसरकर, जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते एकनाथ पाटील, नगरसेवक राहुल माने, भैया खेडकर, सचिन चव्हाण, भारती पोवार, अनिल लवेकर, सयाजी झुंजा, रामकृष्ण पाटील, राजीव चव्हाण, बीजी यादव, गणेश जाधव, मानसिंग जाधव, उदय नारकर, बबन रानगे, दगडू भास्कर, हिंदूराव चौगुले, सागर कोंडेकर यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक, आजी माजी जिल्हा परिषद सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.